हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी 11 वाजता विधानसभेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देणार, तर एकनाथ शिंदे विधान परिषदेमध्ये देणार उत्तर। 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडणार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। पंतप्रधानपदी मराठी माणूस बसणार असं भाकीत। साताऱ्यातील जावळीमध्ये कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त, 4 पोलिसांनी घेतलं ताब्यात। ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे का नातेवाईकांची? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल। कोलकात्यामधील गोंधळानंतर हैदराबादमधील कार्यक्रमामध्ये मेस्सीने घेतला सहभाग। सीएम रेवंत रेड्डी आणि राहुल गांधींच्या उपस्थितीवर भाजपने उपस्थित केले सवाल। आज मेस्सी मुंबईमध्ये। कोलकाता आणि हैदराबाद नंतर मेस्सीचा मुंबईत कार्यक्रम, वानखेडे इथं होणाऱ्या कार्यक्रमाकरता पोलिसांचा बंदोबस्त। आणि दिल्लीत श्वास घेणंही बनलंय अवघड, सरकारनं जारी केले कठोर नियम। ट्रक आणि सगळ्या प्रकारच्या बांधकामांना घातली बंदी। संघाचं स्मृती भवन, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत, त्यांचे नेते मंत्री सुद्धा त्यांच्या सोबत दिसतायत। संघाचा बौद्धिक आहे, महायुतीच्या खरं तर नेत्या मंत्र्यांसाठी आहे। शिवसेना आणि भाजप तर कायम सहभागी होतच असतात। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री दाखल झाले आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले स्मृती भवनामध्ये। एकनाथ शिंदे दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। संघाच्या स्मृती भवनामध्ये बौद्धिक आहे, 1-1.5 तासाचं हे बौद्धिक असेल आणि त्यानंतर सगळेच नेते मंत्री हे मार्गक्रमण करतील विधिमंडळाकडे। आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। दोन्ही सभागृहामध्ये आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलणार आहेत, म्हणजे विधानसभेमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तर देतील विधान परिषदेमध्ये। तर हे दोन्हीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्मृती भवनामध्ये आता दाखल झालेले आहेत। राष्ट्रविचार, राष्ट्रप्रेरणा, राष्ट्र उद्दिष्ट काय या संदर्भात बौद्धिक असतं आणि दरवर्षी हे बौद्धिक हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान आयोजित केलं जातं, म्हणजे जेव्हा नागपुरामध्ये अधिवेशन होईल त्या दरम्यान हे आयोजित केलं जातं। तर आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्या दिवशी सकाळी 8:30 वाजता संघाच्या स्मृती भवनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। महायुतीच्या नेत्यांकरता बौद्धिक आयोजित केलं गेलेलं आहे। आपल्याला सगळे शिवसेनेचे नेते मंत्री दिसतात। नीलम गोरे आहेत, निलेश राणे आहेत, सगळे अर्जुन खोतकर आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। हे सगळे शिंदेंबरोबर आलेले, पण याआधी सुद्धा काही शिवसेनेचे नेते आलेले आहेत, मंत्री आलेले आहेत। आणि आता ज्या ठिकाणी बौद्धिक आयोजित केले गेले त्या सभागृहाकडे, त्या हॉलकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघालेले आहेत। संघाचं स्मृती भवन नागपुरातलं, जिथे सध्या VVIP हालचाली सुरू आहेत, कारण महायुतीचे सगळे नेते स्मृती भवनामध्ये दाखल होत आहेत। यावर्षी नागपुरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला गेलेला आहे, कारण अलर्ट दिला गेलाय नागपूरला आणि नेमकं हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये होतं, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात महत्त्वाच्या ज्या वास्तू आहेत, शासकीय ज्या वास्तू आहेत, अशा सगळ्याच वास्तूंना VVIP सुरक्षा व्यवस्था पुरवली गेलेली आहे। त्यात हिवाळी अधिवेशन, त्यात सगळे नेते मंत्री हे नागपुरामध्ये। आत्ता आपण जी दृश्य 2 बघतो आहोत ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या संघाच्या स्मृती भवनामध्ये दाखल झाले तेव्हाची दृश्य, आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री काही क्षणापूर्वी दाखल झाले तेव्हाची दृश्य। जो काही चांगला विचार कानावर पडेल, एकत्रित राष्ट्र निर्माण करण्याकरता जे काही मार्गदर्शन चांगलं मिळेल ते घ्यायची आमची तयारी आहे, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या अनुषंगाने म्हणाले होते।
खाली घ्या ना यार. मी नागपूरला आलो की नेहमी रेशीमबागमध्ये येतो आणि इथं आल्यानंतर एक राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि मग ते घेऊन पुढे लोकसेवेचं जनसेवेचं काम करायला बळ मिळतं. खरं म्हणजे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत साहेब हे कडवट राष्ट्रप्रेमी देशभक्त आणि देशाला दिशा देणारं खऱ्या अर्थाने एक मोठं व्यक्तिमत्व सरसंघचालक म्हणून नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी प्रेरणा मिळत असते आणि समाजसेवेचं बळही मिळत असतं. खरं म्हणजे 100 वर्षापूर्वी परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना इथं केली. हे देखील मोठी अचीवमेंट आहे. खरं म्हणजे नागपूर ही फक्त उपराजधानी नाही आहे, तर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जन्मभूमी देखील आहे आणि म्हणून इथं येणारा प्रत्येक कार्यकर्ता जात भाषा प्रांत याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रप्रेमाची शिकवण इथून घेऊन जातो आणि देशसेवा करतो. 100 वर्ष एखादी संघटना निरपेक्ष भावनेने काम करत असते. कुठलीही प्रसिद्धीपासून अलिप्त राहून कुठल्याही अपेक्षा न ठेवता 100 वर्ष काम करणं हे देखील एक ऐतिहासिक बाब आहे. आणि आपत्ती संकट असतं जेव्हा आम्ही देखील शिवसेना तिकडे पोहोचते, तिकडे RSSचे कार्यकर्ते देखील आपत्ती आणि संकटामध्ये निरपेक्ष भावनेने काम करत असतात. खरं म्हणजे एक लोकाभिमुख आणि राष्ट्रप्रेम आणि देशप्रेम राष्ट्रीय RSSच्या स्वयंसेवक संघामध्ये आणि सगळ्याच लोकांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. याचा खूप अभिमान आम्हाला आहे आणि इथं आल्यानंतर खरंच एक सगळ्यांनाच वेगळा अनुभव, या ठिकाणी वेगळी अनुभूती येते आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती इथून त्याला बळ मिळतं, प्रेरणा मिळते. आणि खऱ्या अर्थाने हे खरं म्हणजे ही राष्ट्रप्रेमाची शतकपूर्ती म्हणजे शतक वर्ष आहे आणि हे देखील संपूर्ण देशभर जगभरामध्ये RSSच्या शाखा आहेत आणि हे देखील एक मोठं अचिव्हमेंट आहे. आणि तसं बघायला गेलं तर शिवसेना आणि संघ अशी विचारसरणी जी आहे ही आमची मिळती जुळती एकच आहे. कारण सुरुवातीच्या काळात आमच्यातले अनेक लोक संघाच्या शाखेतून शिवसेनेच्या शाखेत गेलेले आहेत. आज हम जब नागपुर में आते हैं अधिवेशन को या कभी तो रेशीम बाग जरूर आते हैं. यहाँ पर आने के बाद एक राष्ट्र प्रेम की, राष्ट्रभक्ति की अनुभूति होती है, प्रेरणा मिलती है और उसके बलबूते पर समाज सेवा, राष्ट्र सेवा करने का बल भी मिलता है, ताकत मिलती है, ऊर्जा मिलती है. और ये जो नागपुर की उपराजधानी है बल्कि RSS की जन्मभूमि भी है और यहाँ पर जो भी लोग आते हैं वो ऊर्जा और प्रेरणा लेके जाते हैं. यहाँ पर पूरे 100 साल पहले परम पूज्य डॉक्टर हेडगेवार जी ने ये RSS की स्थापना की है. 100 साल ये शताब्दी वर्ष है, ये बहुत बड़ी बात है. और यहाँ आने वाला हर एक इंसान देश प्रेम, राष्ट्र प्रेम को जागरूक कर कर जाता है और भाषा प्रांत विचारे को परे जाकर देशभक्ति करता है. और आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आज देश को आगे बढ़ा रहे हैं, देश की प्रगति हो रही है,
देश को दुनिया में आर्थिक महासत्ता के रूप में लेके जा रहे हैं, वो भी इसी आरएसएस के शाखा से जुड़कर आगे बढ़े हैं। इसका भी बहुत ही प्रेरणादायी ये भी हमारे लिए है और निश्चित रूप से यहाँ आने के बाद एक अलग अनुभूति मिलती है। जैसे प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत, वैसे आरएसएस का भी वही है कि आत्मनिर्भर भारत बन जाए, भारत देश में एक बड़ी शक्ति बन जाए। इसलिए आरएसएस भी काम करती है। हर आपदा और संकट में आरएसएस के सभी स्वयंसेवक आगे रहते हैं। उन्होंने कहा कि बटों की बात देश में नहीं होनी चाहिए। मोहन भागवत जी एक ऐसे नेतृत्व है जो पूरी तरह देशभक्ति, राष्ट्र प्रेम से पूरे भरे हुए हैं और देश को दिशा देने वाले नेतृत्व है। इसका भी हमें बहुत ही गर्व है। उनका मार्गदर्शन भी हमें सेवा करने का प्रेरणा देता है।